हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर। मी दिलीप गवई आज तुम्हाला अशाच एका रहस्यमय औषधी वनस्पतीचं दर्शन घडवणार आहे। तर भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ही बघू शकता तुम्ही, हिला कंबरमोळी, दगडीपाला, घावटीचा पाला, जखमजुडी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाते। सर्वांच्या परिचयाची असणारी ही वनस्पती आपण जखम झाली की लगेच हिचा रस काढून जखमेवर लावतो। त्या जखमेमध्ये पाणी होत नाही आणि ती जखम लवकर भरून येते। ही सर्वांच्या परिचयाची असलेली वनस्पती आज तुम्हाला हिचा एक आगळा वेगळा अनुभव तुमच्या समोर मांडणार आहे, जो पूर्वजांनी अनुभवलेला आहे। एक हिंदीत मन है मित्रों कि छोटे को ना छोटा समझो ना समझो बेकार, और सुई जहाँ काम आहे करेगी केव्हा तलवार। त्याच्यातलीच ही गोष्ट आहे की जिथं सुईचं काम आहे आपण तिथं तलवार शोधत असतो, पण जिथं सुईचं काम आहे तिथं सुईच पाहिजे असते। आणि त्यातलीच ही सुई म्हणून काम करणारी वनस्पती म्हणजे ही कंबरमोळी, ही टोंगळमोळी। आमच्या भागात हिला टोंगळमोळी म्हणून ओळखल्या जातं भावांनो। तर ही टोंगळमोळी आहे। या टोंगळमोळीचे उपाय आणि फायदे तुम्ही जर बघितले तर तुमचा विश्वास बसणार नाही की ही एवढी छोटीशी वनस्पती, आपल्या आजूबाजूला असणारी वनस्पती आपल्यासाठी एवढे काही गुणधर्म घेऊन आलेली आहे। या वनस्पतीमध्ये असे काही रहस्यमय गुणधर्म दडलेले आहेत की ते आज लोकांसमोर उजागर नसल्यामुळं त्याचा वापर आणि त्याच्यापासून फायदा झालेला याचे बरेच गुणधर्म याच्यामध्ये आहेत, जे आज काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भावांनो। अनुभव घेतल्याच्या नंतरच कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य आपल्याला कळत असतं। गांभीर्य कळण्यासाठी त्या गोष्टीचा अनुभव महत्त्वाचा असतो। तर ही अशी एक वनस्पती आहे की आजकाल आपण दवाखान्यामध्ये बघतोय, कंबरदुखीचे पेशंट आहे, मणक्यात गॅप सांगितला आहे, कमरेत गॅप सांगितला आहे, कुठं गॅप सांगितला आहे, असे बरेच प्रकारचे पेशंट आज आपण पाहतोय। आणि त्याच्यावर मग बऱ्याच शस्त्रक्रियाही आजकाल चालू आहेत। कोणाचे कंबर दुखतं, कोणाचं मणका दुखतं, कोणाचं काय हात दुखतं, कोणाचा पाय दुखतोय, कोणाची टाच दुखते, म्हणजे ही बघा, ही वनस्पती तुम्हाला दिसतीये, हिला कंबरमोळी, टोंगळमोळी, घावटीचा पाला, जखमजुडी असे बरेच नावं आहेत। आणि सर्वांच्या परिचयाची वनस्पती आहे। शेतामध्ये, बांधावर, घराच्या आजूबाजूला, रस्त्याच्या कडेला कुठेही आपल्याला सहजपणे मिळणारी वनस्पती आहे। हिला सगळ्यांच्या परिचयाची असलेली बघा या वनस्पतीचा आज तुम्हाला एक जबरदस्त उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून नक्की। एक चमत्काराचं मित्र, एक छोटीशी रहस्यमय औषधी आहे, पण हिचं तुम्ही जर गुणधर्म जाणून घेतले ना तर इतके आजारावर ही विलाज करते, तेच तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भावांनो। तर बघा, ज्या लोकांचे गुडघे, कंबर, मान अशा प्रकारचं एका ठिकाणचं दुखणं आहे बघा, सतत दुखत राहते, डॉक्टरने गॅप सांगितलं आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, कमरेमध्ये गॅप आहे, तुम्ही दवाखान्यात जाऊन तुमचं अशा आजारामध्ये तुम्हाला दवाखान्यात जावं लागतं। आणि 2-3 चक्रा घातल्याच्या नंतर मग ते काही तपासण्या झाल्याच्या नंतर 4-8 दिवस तुम्हाला त्याच्यामध्ये लागतात। आणि त्याच्यानंतर तुम्हाला निदान त्याच्यावर निदान केलं जातं की याचं ऑपरेशन करावं लागतं, की याच्यावर शस्त्रक्रिया करावं लागते। पण तुमचा हा दवाखान्याचा रिझल्ट येईपर्यंत मित्रो, मी तुम्हाला एक औषधी सांगणार आहे की जर कंबर, मान दुखत असेल, कोणाची नस दबलेली असेल, किंवा डॉक्टरने तुम्हाला ऑपरेशन सांगितलं असेल, गॅप आला असेल मणक्यामध्ये, तर याच्यासाठी आज एक जबरदस्त औषधी सांगणार आहे। आणि ती घ्यायची कशी हेही तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे। तर ही एक वनस्पती दिसती, तर ह्या वनस्पतीचा जो ताजा पाला असतो बघा, अशा प्रकारचा पाला आहे, ही स्वच्छ धुवून घ्यायची। अशा प्रकारची वनस्पती भावांनो, तरीचा पाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि हातावर चोळून याचा रस काढायचा आहे। हातावर चोळल्याच्या नंतर याच्यामध्ये रस निघतो, हा भरपूर पाणी असतं याच्यामध्ये, आणि हा रस सहजपणे अलगदपणे निघतो याच्यातला, थोडीसं चुरगळली तरी पण याच्यामधून रस निघायला लागतोय। तर अशी वनस्पती आहे। या वनस्पतीचा 10 ते 15 ml रस
10 ते 15 ml रस जर रोज सकाळी अनुशापोटी आपण एक कपभर कोमट पाणी करून त्याच्यामध्ये मिळून जर घेतला, बघा ह्याच्यातून रस निघायला लागला. असा रस 10 ते 15 मिली रस फक्त घ्यायचा आहे. ताजा रस जर असला 15 मिली रस घ्यायचा आहे. कोमट पाणी घ्यायचं आहे आपल्याला एक कप भरून, आणि त्या कपभर पाण्यामध्ये हा 10 ते 15 ml रस मिक्स करायचा आहे, मिसळवायचा आहे. आणि हे पाणी रोज सकाळी अनुशापोटी जर आपण घेतोय तर 4 ते 5 दिवसामध्ये तुमची कसलीही कंबरदुखी असू द्या, पाठदुखी असू द्या, तुमचे गुडघेदुखी असू द्या, तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे यांना आराम पडलेला पाहायला मिळतोय. 5 दिवस हा प्रयोग करा. तुम्हाला जर 4-5 दिवसामध्ये याच्यात चांगला काही आराम पडला तर हा प्रयोग कंटिन्यू 8 ते 10 दिवस करा. 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्णपणे तुमचं हे दुखणं कायमचं तुमच्या शरीरातून पूर्णपणे बाहेर निघून गेलेलं असेल आणि तुम्हाला एक नवं जीवन या वनस्पतीपासून प्राप्त होऊ शकतं. जे तुम्हाला दुःखमय, आज कष्टमय जीवन वेदना सहित जगावं लागतं, ते तुम्हाला याच्यापासून मुक्ती देऊ शकतं. या वेदनापासून ही वनस्पती तुम्हाला मुक्ती देऊ शकते. आणि याच रसामुळं आपल्या शरीरात असलेले काही मूतखडे असतात, किडनीमध्ये असलेले काही मूतखडे येतं, ते फुटून बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे यानं विरघळत नाही, यानं डायरेक्ट फुटतं, तिचा चुरा होतो आणि ते बाहेर पडायला सुरुवात होतं. आपली कुठं नस दबलेली असेल तर ती नससुद्धा या पाल्याच्या रसानं मोकळी होऊन आपल्याला त्या वेदनेतून पूर्णपणे आराम मिळालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. अशी ही रहस्यमय वनस्पती आहे. कारण हिला जास्त प्रमाणात घेताही येत नाही भावांनो. कारण ही जर जास्त प्रमाणात घेतली तर म्हणतात ही 10 ते 15 दिवसापेक्षा जास्त घ्यायची नाही. पण 10 दिवसच मी सांगितलं आहे. 8 ते 10 दिवस जर प्रयोग केला तुम्ही तर तुम्हाला नक्की आराम मिळतो याच्यामध्ये. आणि ही जास्त याच्यासाठी घेता येत नसतं की ही जर जास्त घेतली तर आपल्या इथले याच्यातले काही महत्त्वाचे जे घटक असतात त्यांनासुद्धा ही जास्त प्रमाणात घेतल्यामुळं नष्ट करू शकते आणि आपल्या हड्ड्या कमजोर होऊ शकतात आणि कमकुवत होऊ शकतात. त्याच्यामुळं याचा 8 ते 10 दिवसापेक्षा जास्त वापर करू नये असं पूर्वजांनी आपल्याला सांगितलं आहे. मित्र, पूर्वजांचे अनुभव आहेत. आज तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल भावांनो तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला भावांनो त्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या दादांनो.